नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। शहरामध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची महिन्याभरात चौथी मोठी कारवाई। गोवंशीय जनावरांचे कत्तल करणारे एकूण 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 33,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक तयार करून सदर पथकात संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते। तसेच यावेळी आरोपी नामे मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी फरार, वाहिद अब्दुल करीम कुरेशी फरार, अकरम अहमद कुरेशी फरार, सर्व राहणार भारतनगर संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर, तसेच शहबाज गुलाम हुसेन शेख राहणार पुणे नाशिक रोड नाईकवाडा पुरा संगमनेर फरार, आदित्य राजेंद्र जाधव राहणार 526 जिल्हा परिषद शाळेच्या जवळ भोईतपाडा गोखीवरे वसई पूर्व पालघर असे असल्याचे सांगितले। तसेच यांच्याकडे 33,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच यावेळी सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर विभागाचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।